नमस्कार मित्रांनो, माझे नाव अश्विनी आहे. माझे वय जवळपास 27 वर्ष आहे. मी दिसायला खूपच सुंदर आहे. मी गोरीगोरी पान, लांबसडक केस, काळे डोळे असे आहे. मी सरकारी वीज वितरण विभागात काम करत होते. राहण्यासाठी मला सरकारकडूनच एक छान घर मिळाले होते. मी इथे एकटीच राहत होते. मला विभागाकडून जे घर मिळाले होते ते खूपच मोठे होते. त्यामध्ये 3 बेडरूम्स आणि 1 किचन होते. एका बेडरूममध्ये मी झोपत होते आणि बाकीचे 2 बेडरूम हे बंदच ठेवले होते. मी अजूनपर्यंतही लग्न केले नव्हते. माझे लग्न करण्याचे योग्य वय कधीच निघून गेले होते. एके दिवशी माझ्या विभागाच्या काही कामानिमित्ताने मी कोल्हापूरला आले. कोल्हापूरमध्येच माझे लहानपण गेले होते. माझे शिक्षण कोल्हापूरमध्ये झाले होते. इथेच आमच्या विभागाची एक मीटिंग होती. त्यामुळे आम्हाला इथे बोलावले होते. आज पहिल्यांदा मी माझ्या मॅनेजरला पाहणार होते. जेव्हा आम्ही मीटिंगसाठी येऊन बसलो तेव्हाच अचानक समोर एक मुलगा आला. तो दिसायला खूपच हट्टाकट्टा होता आणि खूप हँडसम पण होता. त्याचा चेहरा पाहून असे वाटत होते की याला नक्की कुठेतरी मी पाहिलं आहे म्हणून. तो आल्यावर सगळे उठून उभा राहिले. तेव्हाच मला समजले की हाच नक्कीच मॅनेजर असणार. म्हणून मी पण उठून उभा राहिले. जेव्हा त्याची नजर माझ्याकडे गेली तेव्हा तो मला काही क्षण पाहतच बसला. त्यानंतर त्याने माझ्याकडे पाहून स्मित हास्य केले आणि नंतर आमची मीटिंग चालू झाली. कामाच्या काही गोष्टी आणि काही नियोजन झाले. मीटिंग संपली आणि सगळे चहा नाश्त्यासाठी बाहेर निघाले. तेव्हाच तो मॅनेजर माझ्याजवळ आला आणि मला म्हणाला, "हाय, मला ओळखलीस का?" माझ्या एवढे काही लक्षात आले नाही म्हणून मी त्याला म्हणाले, "सॉरी, पण मी तुम्हाला नाही ओळखले." तेव्हाच तो मला म्हणाला, "अगं अश्विनी, आपण दोघे शाळेत सोबतच होतो ना?" मी एकदमच चकित होऊन त्याला म्हणाले, "सॉरी, पण माझ्या एवढे लक्षात येत नाही आणि शाळेतल्या गोष्टी तर अजिबात आता माझ्या लक्षातच येत नाहीत. त्या गोष्टींना खूप वर्ष निघून गेली आहेत ना." तेव्हाच तो मला म्हणाला, "अश्विनी, मी सुनील आहे. आठवले का तुला?" तेव्हाच मला सुनील हे नाव ऐकल्यासारखं वाटले. आमच्या शाळेत एक मुलगा होता जो खूपच मस्ती करत होता. खूप टवाळखोर होता. तो हाच मुलगा तर नाही ना? मी त्याच्याकडे पाहिले. त्याचा चेहरा पाहून मला थोडं-थोडं आठवले. तेव्हाच तो शाळेतले अजून काही मित्र-मैत्रिणींची नावे घेऊन जे काही शाळेतल्या आठवणी सांगत होता, तो ते सांगू लागला. जसे-जसे तो शाळेतल्या आठवणी सांगत होता, तसे-तसे मला हे जाणवले, की मी माझ्या लहानपणाच्या शाळेच्या जगात हरवले आहे म्हणून. आता बोलता-बोलता मी सुनीलसोबत कशी मिक्स झाली, ते मला काही समजलेच नाही. आम्ही दोघेही शाळेतल्या गोष्टी आठवून हसू लागलो होतो. त्यानंतर तो मला म्हणाला, "कॉफी घेणार का?" मी म्हणाले, "हो, चालेल ना." तर मग आम्ही दोघेही कॉफी घेण्यासाठी कॅफेमध्ये आलो. बोलता-बोलता तो एकदमच शांत होऊन हिम्मत करत म्हणाला, "अश्विनी, अजूनपर्यंतही मी तुला विसरलो नाही. मी तुझा सायलेंट लव्हर आहे. मी अजूनही तुझ्यावर खूप प्रेम करतो." त्याने डायरेक्ट माझ्या तोंडावर बोलूनच टाकले. त्याचे हे बोलणं ऐकून मी आश्चर्य होऊन त्याला म्हणाले, "हे काय बकवास करत आहेस तू?" मी एकदम मोठ्यानेच ओरडले, "सुनील, तू वेडा झाला आहेस का?" तेव्हाच तो म्हणाला, "तू वेडा म्हण नाहीतर काही पण म्हण. पण त्यावेळेस मी माझ्या प्रेमाबद्दल तुला सांगू शकलो नाही. पण आज मला ही संधी मिळाली आहे आणि ही संधी मला घालवायची सुद्धा नाही." आणि तो गुडघ्यावर बसून सगळ्यांसमोरच मला "आय लव्ह यू अश्विनी" असं म्हणाला. "तू आधीच सुंदर होतेस आणि आता तर तू खूपच छान, जास्तच सुंदर झाली आहेस." असे म्हणून त्याने मला प्रपोज केला. मला खूप राग आला. मी तिथे लगेच उठून बसले आणि त्याला काही न बोलता माझ्या गाडीमध्ये माझे पर्स टाकून घराकडे निघून आले. त्याने "आय लव्ह यू" बोललेले शब्द माझ्या डोक्यातून जातच नव्हते. माझ्या कानामध्ये त्याचा तो आवाज गुंतत होता. त्याचे हे वागणं माझ्यासाठी खूपच आश्चर्यकारक होते. रात्री मी झोपायचा खूप प्रयत्न करत होते, तर त्याचाच विचार सारखा माझ्या डोक्यात येत होता. कधी-कधी ते सर्व मला चांगले वाटत होते, तर कधी-कधी मला ते सगळं विचित्र पण वाटत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी-सकाळी मोबाईलच्या आवाजाने माझी झोप उडाली. मी पाहिले तर काय, सुनीलचाच फोन होता. मी त्यावर लक्ष न देता घड्याळात टाईम बघितले, तर सकाळचे जवळपास 10:30 वाजले होते. एवढ्या सकाळी-सकाळी सुनीलने फोन का केला असेल, हा विचार करत मी एकदम उठून बसले. फ्रेश होऊन कॉफी बनवली. तेव्हाच पुन्हा फोन आला. मी फोन उचलला. तेव्हाच तिकडून आवाज आला, "हॅलो अश्विनी, उठलीस का? गुड मॉर्निंग." हा आवाज सुनीलचा होता. मी एकदम रागात असं त्याला म्हणाले, "काय झालं एवढ्या सकाळी-सकाळी फोन करायला?" तेव्हाच तो मला म्हणाला, "काय करू? रात्रभर मला झोपच आली नाही. तुझ्याबद्दलचे विचार करत करत होतो मी." मी म्हणाले, "मला खूप कामे पडलेत. मी पुन्हा बोलते." असं म्हणून मी त्याचा फोन कट केला.
एका तासानंतर पुन्हा सुनीलचा फोन आला. तो डायरेक्ट म्हणाला, "अश्विनी, मला तुला एकदा तरी भेटायचंच आहे." मी त्याला म्हणाले, "नाही सुनील, मला टाईम नाही. मला खूप कामे आहेत." मी फोन ठेवला. त्यानंतर पुन्हा 2 तासांनी त्याचा फोन आला आणि तो म्हणाला, "1 मिनिट अश्विनी, फोन कट करू नकोस. फक्त मला एकदाच भेटायचं आहे. त्यानंतर मी कधीच तुला त्रास देणार नाही. फक्त एकच चान्स दे." मी त्याला म्हणाले, "ठीक आहे. संध्याकाळी 5 वाजता घरी ये." आणि मी माझं काम करू लागले. संध्याकाळी नेहमीप्रमाणे मी फ्रेश होऊन साधाच ड्रेस घातला होता. पण मी एवढी सुंदर दिसत होती की त्या साध्या ड्रेसमध्येही माझे सौंदर्य खूपच उठून दिसत होते. संध्याकाळच्या 5 वाजता माझ्या घराची बेल वाजली. जेव्हा मी दरवाजा उघडला तर समोर सुनील उभा होता. सुनील हा बिनधास्तपणे डायरेक्ट आत घुसला आणि आतमध्ये येऊन सोफ्यावरच बसला आणि मला आता विचित्र नजरेने पाहत म्हणाला, "अरे वा अश्विनी, आज तू खूपच सुंदर दिसत आहेस. माझीच वाट पाहत होतेस ना? तू स्वतःला माझ्यासाठीच तयार केले आहेस ना?" मी त्याला म्हणाले, "नाही, असे काही नाही. मी तर फक्त एक साध्या ड्रेसमध्येच आहे." त्यानंतर तो घरात इकडे तिकडे पाहू लागला. माझ्या मनात खूपच धडधड करत होते. पण मी स्वतःला सावरायचा खूप प्रयत्न केला. मी गुपचूप कोपऱ्यातल्या एका खुर्चीवर जाऊन बसले. सुनील मॅनेजर होता, तसेच तो राजकारणामध्ये पण काम करत होता. त्यामुळे त्याच्या राहण्यावरून आणि त्याच्या पर्सनॅलिटीवरून असे वाटत होते की तो खूपच श्रीमंत झाला आहे. तेव्हाच तो माझ्याकडे पाहून मला म्हणाला, "अश्विनी, जे काही आतापर्यंत माझ्या मनात मी साठवून ठेवले होते ते मला सगळं सांगायचं आहे. अश्विनी, ये ना जरा जवळ. येऊन तरी बस माझ्याजवळ. एवढी का दूर बसली आहेस?" सुनील तिथून उठला आणि माझ्या बाजूच्या खुर्चीवर येऊन बसला. त्याने माझा हात त्याच्या हातात घेतला आणि तो मला म्हणाला, "तुझे हात किती मऊ आहेत." आणि तो माझ्या चेहऱ्याकडे आणि माझ्या शरीराकडे एका वेगळ्याच भावनेने पाहत म्हणाला, "तू खूप सुंदर आहेस. तुझे शरीर पण किती मादक आहे." त्याचे डोळे गिधाड्यासारखे माझ्या शरीराला टोचत होते. तेव्हा मी लगेच माझा हात झटकला आणि तिथून उठले आणि त्याला म्हणाले, "सुनील, मी तुझ्यासाठी कॉफी बनवते." असे म्हणून मी तिथून किचनमध्ये जाऊ लागले. तेव्हाच सुनील मला म्हणाला, "नको अश्विनी, तू इथेच बस. मी तुझ्यासाठी कॉफी बनवतो." असे म्हणून तोच किचनमध्ये गेला आणि माझ्यासाठी कॉफी बनवून घेऊन आला. मी फक्त खुर्चीवर बसून पाहत होते आणि त्यानंतर आम्ही दोघे बसून कॉफी पीत गप्पा मारत बसलो. बोलता बोलता आम्हाला पुन्हा शाळेच्या गोष्टी आठवल्या. त्यानंतर मी त्याला म्हणाले, "मी तुझ्यासाठी काहीतरी खायला बनवते." असे म्हणून मी किचनमध्ये आले. तेव्हाच पाठीमागून मला माझ्या गळ्यावर गरम वाफेसारखं काहीतरी जाणवले. मी मागे फिरून पाहते तर माझ्या चेहऱ्यासमोरच सुनीलचा चेहरा होता. मी पटकन समोरून दूर झाले. तेव्हाच तो मला म्हणाला, "अश्विनी, काय झालं? अजूनपर्यंत तू लग्न का केलं नाहीस?" मी त्याला म्हणाले, "माझ्यावर घरची जबाबदारी आहे, त्यामुळे मी अजून लग्नसुद्धा केले नाही." तो म्हणाला, "पण तुला ते सर्व करण्याची इच्छा तरी होत असेलच ना?" तेव्हाच मी त्याला रागात म्हणाले, "ए सुनील, हे तू काय बडबड करत आहेस?" तो म्हणाला, "अश्विनी, आपण काय आता लहान बाळ आहोत का? बडबड तर तू करत आहेस." असे म्हणत तो माझ्या एकदमच जवळ आला आणि माझ्या ओठावर त्याचे ओठ ठेवून माझ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. माझ्या अंगावरून एक विचित्र भावनेने तो हात फिरवू लागला. त्याने हळूहळू आता माझे स्वतःवरचे पण कंट्रोल सुटत गेले. मला समजलेच नाही मी काय करू. तेव्हाच मी त्याला आता दूर ढकललं आणि त्याच्यापासून लांब झाले. त्याला ओरडतच म्हणाले, "सुनील, आता बस, इथून निघून जा. मला हे सगळे ठीक वाटत नाही." तेव्हाच तो म्हणाला, "काय झालं तुला? हे सगळं ठीक का वाटत नाही तुला? मला फक्त एकच संधी दे. अश्विनी, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. मी तुला कायमच माझं बनवेन." असे बोलतच तो एकदम माझ्याजवळ आला आणि त्याने मला उचलूनच घेतले. जेव्हा त्याने मला उचलून घेतले तेव्हा मी नशीब येऊन माझे डोळे बंदच केले होते. माझा श्वास जोरजोरात चालला होता. सुनील माझ्यावर प्रेम करू लागला. त्याने त्याने डायरेक्ट माझ्या साडीमध्येच हात घातला. तसेच त्याने मला बेडरूममध्ये घेऊन आला आणि पलंगावर टाकला आणि त्याने एका शिकाऱ्यासारखं तो माझ्यावर चुंबनाचा वर्षाव करू लागला. त्याने माझे सर्व कपडे काढले आणि माझ्यासोबत ते सर्व करू लागला, जो एक पती त्याच्या पत्नीसोबत करतो. आता मी माझे भान हरवले होते. आमचे एका रात्रीत जवळपास 2 ते 3 वेळेस संबंध झाले. जेव्हा सकाळी मी उठून बाजूला सुनीलला नको त्या अवस्थेत पाहते, तेव्हा मी शुद्धीत आले. मला हे सगळं पाहून खूपच राग आला. मी लगेच सुनीलला उठवले आणि रागाच्या भरात इथून जाण्यास सांगितले. त्यानंतर सुनील काहीही न बोलता तिथून निघून गेला. आता मला समजतच नव्हते की मी काय करू. मी खूप मोठी चूक करून बसले होते. कशीबशी मी स्वतःला सावरले आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा फोनची रिंगटोन वाजली. पाहिले
तर सुनीलचा फोन होता. मी फोन उचलला. तिकडून आवाज आला, "अश्विनी, मला माफ कर. माझं चुकलं." हे ऐकल्यावर मी रागातच फोन बंद केला आणि त्याचा नंबर ब्लॅक केला. त्यानंतर पुन्हा एकदा दुसऱ्या नंबरवरून त्याने मला फोन केला. मी तो फोन उचलल्यावर तो पुन्हा मला म्हणाला, "अश्विनी, माझं एकदा ऐकून तरी घे. माझं चुकलं. मला माफ कर. शेवटी मी लहानपणापासून तुझ्यावर प्रेम करत होतो." मी खूप घाबरले होते. मला आता त्याचा खूप राग येत होता. हळूहळू काही दिवस, काही महिने असेच निघून गेले. मी माझ्या कामामध्ये एवढे व्यस्त राहिले होते, की त्या रात्री झालेल्या गोष्टींबद्दल मला थोडी आठवण येत नव्हती. की जराही त्या रात्रीबद्दल मला आठवली, की मला खूपच कसतरी वाटत होते. आणि ती एक खराब वेळच होती असे समजून मी पुन्हा दुर्लक्ष करत होते. पण काही दिवसानंतर अचानक माझ्या फोनवर एक फोन आला. मी मी आवाज ऐकला तर तो सुनीलचा आवाज होता. तो म्हणाला, "ऐक अश्विनी, माझा फोन कट करू नकोस आणि ब्लॉक पण करू नकोस. मी तुझ्याशिवाय 1 मिनिट पण राहू शकत नाही. तू मला सांग, तू कुठे आहेस? मला तुला भेटायचं आहे. मी इथे मरत आहे. मला वाचवायला ये." मी त्याला म्हणाले, "हे काय सुनील, तुला वेळ लागला आहे का? मला तुझ्याशी बोलायचं पण नाही. मला भेटायचं आहे." तो म्हणाला, "अश्विनी, एकदा येऊन तरी बघ. तुझ्याशिवाय माझी काय अवस्था झाली आहे ते. पाण्याशिवाय जसा मासा तडफडतो ना, तसा मी तुझ्याशिवाय तडफडत आहे." त्याच्या बोलण्यावरून तर मला असे वाटत होते, की खरंच त्याची अवस्था जरा नाजूकच झाली आहे. म्हणून मी त्याला विचारले, "ठीक आहे, मी तुला एकदा भेटायला येतेच." म्हणून त्याचा पत्ता घेतला आणि संध्याकाळी मी त्या पत्त्यावर त्याच्या घरी पोहोचले. घर पाहते तर खूप मोठं, एखाद्या राजवाड्यासारखंच होतं. घरामध्ये नोकरचाकर होते. जेव्हा मी घरात गेले तेव्हा एक सुंदर 48 वर्षांची बाई माझ्यासमोर आली आणि मला विचारले, "तू अश्विनी आहेस का?" मी आश्चर्य होऊन म्हणाले, "हो." ती म्हणाली, "बरं बरं झालं तू आलीस. सुनील तुझ्या आठवणी खूप वेळा झाला आहे. मी तुझ्याकडे येणारच होते." आणि तिने माझा हात धरून सुनीलच्या बेडरूममध्ये मला घेऊन गेली. पाहते तर काय, सुनीलचा आवाज खूपच, त्याची परिस्थिती पण खूपच अवघड झाली होती. कुठे तो हट्टाकट्टा मुलगा आता पूर्ण हाडाचा सापळा झाला होता. ना जेवत होता ना खात पीत होता. फक्त माझं नाव घेत बेडवर पडला होता. तेव्हा मला माझी चूक लक्षात आली. प्रेम करणाऱ्या मुलाला मी कधीच किंमत दिली नव्हती. त्याची ती अवस्था पाहून मला समजून आले की खरंच तो माझ्यावर खूप प्रेम करतो आहे. तिथेच मी त्याला मिठी मारून रडू लागले. "सुनील, मला माफ कर. माझ्यामुळे तुझी ही सगळी अवस्था झाली आहे." मी आलेलं पाहून तो एकदमच खुश झाला. आम्ही दोघे एकमेकांच्या मिठीत रडत होतो. काही दिवस मी सुनील पाशीच राहून माझ्या हाताने त्याला जेव खाऊ घातले आणि त्याची काळजी पण खूप घेतली. काही महिन्यांनी सुनीलची तब्येत पुन्हा पहिल्यासारखी ठीक झाली. आम्ही दोघांनी पण लग्न केले. त्यानंतर आता आम्ही दोघे खुशी खुशी राहू लागलो. मित्रांनो, कशी वाटली तुम्हाला कथा मला कमेंटमध्ये नक्की सांगा.